नमस्कार, मी शुभांगी खरताडे. MDTV न्यूज मध्ये आपले स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. टपाल खात्यात कोर बँकिंगचा समावेश. प्रणाली कार्यान्वित होईतोवर 27 जानेवारी पर्यंत सेविंग व्यवहार बंद राहणार. सबब नवापुरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा. कार्यरत प्रशासनाने राहू नये गाफील. रस्ता सुरक्षा पंधरवाडा अंतर्गत वाहतूक पोलीस आणि परिवहन महामंडळाकडून स्तुत्य उपक्रम. औरंगाबाद मध्ये उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. 7.5 लाखाचा विदेशी मद्यसाठा जप्त. पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळाकडून शालिनीताई नटावतकरांना 14व्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन. आणि अँग्लो उर्दू हायस्कूल मध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत खासगी प्राथमिक मुख्याध्यापकांची कार्यशाळा. बातम्या आता विस्ताराने. काळ कितीही बदलला, तंत्रज्ञान विकसित झाले, तरीही देशात टपाल खात्याचे अस्तित्व कायम राहील यात शंका नाही. हे खातेही आता नव्या तंत्रज्ञानासोबत ग्राहक सेवेला तत्पर होते आहे. त्यामुळे दिनांक 27 जानेवारी पर्यंत बचत खात्यांचे व्यवहार बंद राहणार आहेत. डाक अर्थात टपाल खाते आता कात टाकते आहे. त्यातून कोअर बँकिंग ही नवी कार्यपद्धती अंमलात आणली जाते आहे. त्यात व्यवहार करण्यासाठी आवश्यक ती प्रणाली बसविण्यात येते आहे. यामुळे दिनांक 21 ते 27 जानेवारी पर्यंतचे पोस्टाचे सर्व सेविंग व्यवहार बंद असतील. संबंधितांनी याची दखल घ्यावी अशी माहिती नंदुरबार पोस्ट मास्तर RB निकुंबे यांनी दिली आहे. प्रिय ग्राहकांनो, नंदुरबार शहरातील आमच्या सर्व ग्राहकांना सूचित करण्यात येते की नंदुरबार मुख्य डाकघर हे दिनांक 28/1/2016 पासून कोर बँकिंग प्रणालीत समाविष्ट होत आहे. सदरच्या प्रक्रियेसाठी नंदुरबार मुख्य डाकघरातील सर्व प्रकारच्या सेविंग बँकेचे व्यवहार हे दिनांक 21/1/2016 ते 27/1/2016 पर्यंत बंद करणे आवश्यक आहे. आपणा सर्वांना कळविण्यात येते की नंदुरबार मुख्य डाकघरातील सर्व प्रकारच्या सेविंग बँकेचे व्यवहार हे दिनांक 21/1/2016 ते 27/1/2016 पर्यंत बंद राहतील. तरी सर्वांनी डाक विभागाला या संदर्भात सहकार्य करावे ही नम्र विनंती. कोअर बँकिंग प्रणाली पूर्ण झाल्यानंतर नंदुरबार डाकघरातील सर्व सेविंग धारकांना आपल्या खात्याचे व्यवहार हे कोणत्याही कोअर बँकिंग प्रणालीतील डाकघरात करता येतील. दरम्यान दिनांक 27 जानेवारी नंतर नंदुरबार डाकघरातील सर्व बचत खातेधारकांना आपल्या खात्याचे व्यवहार कोणत्याही कोअर बँकिंग प्रणालीतील डाकघरात करता येतील अशी माहितीही निकुंबे यांनी दिली. MDTV न्यूजसाठी प्रफुल्ल खैरनारसह अरुण बुवा, नंदुरबार. बघा आता स्पेशल न्यूज. एका गावात गाढवाचे लग्न लागत होते. या लग्नात भलतेच वराडी उपस्थित झाले. आयोजक वर वधूंचे संयोजक गाफील राहिले. झाले असे की लग्नात नवरदेव गधडा होता. नंदुरबार पोलीस दलाची बातमी आहे. आजकाल कामावरून नाव कमावण्याचा जमाना आहे. नंदुरबार पोलीस दलात कार्यरत अधिकारी कर्मचारी चांगलेच काम करीत आहेत. महेश घुरिया यांनी पोलीस अधीक्षक पदाचा योग्य वापर केला. अप्पर पोलीस अधीक्षिका अनिताताई पाटील यांनी केलेल्या कामाला तर तोडच नाही. गिरीश पाटील हे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद तितक्याच प्रामाणिक कर्तव्याने भूषवित आहेत. एवढे सर्व मंगल असताना आम्ही गाढवाचे लग्न का म्हणालो, त्यामागेही कारण आहे. आमच्या देशात लग्न दोघांचे असते आणि लावणारा तिराईत. थेट विषयावर आता बोलू. नवापूर शहरात अल्पवयीन मुलीवर झालेला अतिप्रसंग जिल्हा पोलिसांना पेलवत नाहीये. वेळीच खबरदारी घेतलेली दिसली नाही. समर्थाच्या नावात रामदास असल्याने निरीक्षक आतापर्यंत सुरक्षित आहे. अन्यथा परस्त्री माता याचा अर्थ केव्हाच समजावून दिला गेला असता.
महान अधीक्षक, अप्पर अधीक्षक यांच्यासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची नवापूर प्रकरणात तसे म्हटल्यास हलगर्जीत झाली आहे। देशाचा कायदा म्हणजे संविधान सर्वश्रेष्ठ आहेच, त्याचवेळी त्याची जबाबदारी देण्यात आलेल्या संस्थांची कामगिरी महत्त्वाची असते। एक चुकीची घटना अख्ख्या जनमानसाला परेशान करत असेल तर या यंत्रणांना त्यांचे अपयश कबूल करावेच लागेल। नागरिकांनी शांतता ठेवावी, कायदा सुव्यवस्था अबाधित राहिला पाहिजे, हे आमचे स्पष्ट मत आहे। झालेल्या चुकीबाबत संबंधित यंत्रणांनी काहीतरी बोध मात्र जरूर घ्यावा, जेणेकरून आमच्या गरिबांचा आदिवासी तालुका बंद करण्याची वेळ येऊ नये। MDTV साठी योगेश पाटील, जितेंद्र जाधवसह अरुण बुवा, नंदुरबार। रस्ता सुरक्षा हा पूर्वी केवळ सप्ताह होता, आता तो पंधरवडा झाला आहे। पोलिसांची वाहतूक शाखा परिवहन विभागाची ST उपप्रादेशिक परिवहन विभाग अर्थात RTO यात जनजागरण करते। पाहुयात ही बातमी। बोजवारा हे 4 अक्षर नंदुरबारच्या वाहतूक व्यवस्थेबाबत काफी आहेत। त्यात रस्ता सुरक्षा पंधरवडा सुरू आहे। बेफाम बेलगान वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांची वाहतूक शाखा उपप्रादेशिक परिवहन विभाग राज्य परिवहन महामंडळ अर्थात ST जनजागरणातून प्रबोधन करते आहे। अनेक भागात कारवाई सुद्धा सुरू आहे। शहरातील निझर रस्त्यावर वाहतूक आणि मुख्यालय पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांवर ही नजर ठेवलेली दिसली। वाहतूक पोलिसांकडून नगरपालिका ते तहसील कार्यालय या भागात पार्किंगचे काटेकोर नियोजन झाल्याचे पाहायला मिळाले। परिसराने मोकळा श्वास घेतला। वाहतूक पोलीस नियंत्रण विभागाचे निरीक्षक नामांकित मोरे, फौजदार अनिल महाले, हवालदार जगदीश सोनोने यांनी याबाबत माहिती दिली। आमचा दिनांक 10/11/2014 पासून सुरक्षा सप्ताह राबवण्यात आलेला आहे। त्या दरम्यान आम्ही विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। त्याच्यानंतर तहसील ऑफिस ते नगरपालिकेपर्यंत आम्ही प्रत्येक ट्रॅफिकचे कर्मचारी व 1 बाय 1 मुख्यालयाचे कर्मचारी लावून त्याची आम्ही मोहीम राबवतो आणि कोणती गाडी लागणार नाही याबाबत आम्ही दक्षता ठेवलेली आहे आणि याच्या पुढे सुरक्षा सप्ताहाला आम्ही पूर्ण बंदोबस्त राबवून सर्व क्लिअर करतोय। 3 सीटवाल्यांच्या केसेस करतोय, परत नंबर प्लेटवाल्यांवर केसेस करतोय। अशा प्रत्येक टायमाला आम्ही मोहीम राबवून कार्यक्रम करत असतो। तर आमच्या 24 तारखेला समारोप आहे। दरम्यान राज्य परिवहन महामंडळ अर्थात ST कडूनही रस्ता सुरक्षा पंधरवडा विविध कार्यक्रमांनी साजरा होतो आहे। विभागातील चालक वाहकांना नियमांविषयी माहिती, नेत्र तपासणी तसेच प्रवासी सुरक्षेबाबत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। ST महामंडळ आपले काम करीतच आहे। सामान्य वाहनधारकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे अशी अपेक्षा नंदुरबारचे आगार प्रमुख संजय ढगे यांनी व्यक्त केली आहे। त्याचप्रमाणे बस स्थानकावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाचं सहकार्य घेऊन बस स्थानकावर जे मोटरसायकल स्वार भर वेगामध्ये दोघी बाजूने येतात त्यांना रोखण्यासाठी आपल्याला दोघी वेळेला साधारण जो आपला गर्दीचा कालावधी असतो सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता आणि संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 6 वाजता या वेळेमध्ये पोलीस प्रशासनाकडून आपल्याला 2 मोबाईल व्हॅन पुरवण्यात आलेले आहे। त्यायोगे आपण ते मोटरसायकल स्वारांना योग्य ठिकाणी पार्किंग करून मगच स्थानकामध्ये प्रवेश करण्याच्या सूचना देतो। त्याची बरीचशी अंमलबजावणी आपण करत आहोत। परंतु या गोष्टीमध्ये ज्याप्रमाणे शिस्त लावण्याच्या प्रकारात प्रशासनातर्फे शिस्त लावली जाते त्याचप्रमाणे जो स्वतः मोटरसायकल स्वार आहे किंवा स्वतः 4 चाकी चालवणारा जो चालक आहे त्याने सुद्धा आपली जबाबदारी ओळखली पाहिजे। कारण फक्त शिस्त लावून कुठलीही सुरक्षितता होत नसते। त्यामध्ये स्वतः वाहन चालवणाऱ्याने संपूर्ण रस्त्याचं भान ठेवून, वाहतुकीचं भान ठेवून जर वाहन चालवलं किंवा स्वतःची जागरूकता जरी दाखवली तरी बरीचशी सुरक्षितता आणि अपघात हे टाळण्यासारखे असतात। आम्ही या पंधरवड्यामध्ये सर्व आमच्या चालक वाहकांना तसेच बाहेरील प्रवासी जनतेला आणि बाहेर इतर जे वाहन चालक आहेत त्यांनासुद्धा आवाहन केलेलं आहे की बा आपली सुरक्षितता आपण स्वतः पाळा, म्हणजे त्या योगे सर्वांची सुरक्षितता पाळली जाते।
MDTV प्रफुल्ल खैरनारसह अरुण बुवा, नंदुरबार। बातमी आता बघणार आहोत विशेष प्रतिनिधीची। औरंगाबादमधून ती आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली। 7.5 लाख रुपये किमतीचा परराज्यातील मद्यसाठा जप्त करण्यात आला। औरंगाबादमध्ये राज्य उत्पादन शुल्क गंगापूर विभागाचे उपनिरीक्षक सुशील चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली। एका कारमध्ये बेकायदा विदेशी मद्याची वैजापूरमधून वाहतूक होणार असल्याची खबर होती। उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त YM पवार, अधीक्षक CB राजपूत, उप अधीक्षक वानखेडे यांच्या मार्गदर्शनात पथकाने नांदगाव शिवारात एका हॉटेलसमोर छापा टाकला। कारवाईत परराज्यातील 7,72,500 रुपये किमतीची विदेशी दारू वाहनासह जप्त करण्यात आली। दोन्ही आरोपी धुळे जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले। मिलिंद कुलकर्णी व संदीप अहिरराव अशी त्यांची ओळख असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे। त्यांच्या मागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। अर्थातच तपास नंदुरबार धुळेपर्यंत सुरू झाला आहे। MDTV न्यूज ब्युरो, औरंगाबाद। वळूयात पुढील बातमीकडे। पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळाची बीजे स्वर्गीय शालिनीताई नटावतकर यांनी रोवली। 14व्या पुण्यस्मरणानिमित्त संस्थेकडून भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले। गुरुवारचा समारंभ बघूयात। 14व्या पुण्यस्मरणानिमित्त शालिनीताई नटावतकर तसेच जयंत नटावतकर यांना पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळाच्या वतीनं मानवंदना अर्पण करण्यात आली। एकलव्य विद्यालयात आयोजित समारंभाला भारतीय शिक्षण मंडळाचे दत्तात्रेय पादे, विजय नवले हे वक्ते म्हणून तर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुहास नटावतकर, विचारवंत रमेश शाह, संस्था संचालक रायसिंग सोनवणे, प्राचार्य सौ सुहासिनी नटावतकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते कुंवरसिंग वळवी होते। समारंभाप्रसंगी संस्थेच्या सृजन वार्ता या पाक्षिकाच्या विशेषांकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले। संस्थेच्या वाटचालीची माहिती श्रीयुत रमेश शाह यांनी मनोगतातून दिली। यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पण शिक्षणामध्ये राजकारणी केला आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी केवळ शिक्षण, जसं आपण एखाद्या बँकेचं एक वाटतो, स्टेट बँकेचं एक हे होतं वाक्य, ओनली बँकिंग नथिंग एल्स, ओनली बँकिंग, किंवा तो विमानवाला जाहिरात करायचा ओनली विमान, तसं केवळ शिक्षण, शिक्षणाच्या पलीकडे कुठलाही स्वार्थाने आर्थिक कमाई नाही आणि केवळ आदिवासी समर्थपणे उभा राहावा, तो शूरपणाने उभा राहावा, वीरपणाने उभा राहावा, म्हणून ज्यांनी अख्खं आयुष्य राजकारण बाजूला ठेवून शिक्षणाला झोकून दिलं, असा एक शिक्षण महर्षी या खानदेशात निर्माण झाला, ते म्हणजे जयंतरावजी नटावतकर। आज अशी स्थिती आहे की मला नंदुरबार सारख्या ठिकाणी सुद्धा एक शिक्षणप्रेमी आणि शिक्षण क्षेत्रात धुडगूस घालणारा कार्यकर्ता भेटतो। सहज मी विचारतो, अनेक लोक अर्ज फाटे घेऊन जातात आणि विचारतात, तर त्याला सगळे रेट माहिती आहे। जसं सोन्या चांदीचे रेट येतात तसं शिक्षण संस्थांमध्ये कुठे किती रुपये घेतले जातात, किती लाख आहे, इथे 12 लाख, इथे 15 लाख, असे रेट्स बाहेर पाडावे। हा घोडेबाजार शिक्षणाचा असताना कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता गुणवान माणसं गोळा करण्याचं जे श्रेय आहे आणि केवळ शिक्षणाचा विचार करणं, हे या संस्थेचं वेगळं वैशिष्ट्य मला वाटतं आहे की खरोखर केवळ शिक्षणाचा विचार केला, बाकी कुठलाही विचार केला नाही। MDTV न्यूजसाठी प्रफुल्ल खैरनारसह अरुण बुवा, नंदुरबार। महाराष्ट्र प्रगत व्हावा ही सर्वांची अपेक्षा आहे। त्या दृष्टीने नंदुरबारात प्राथमिक मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली। अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये ती पार पडली। दडपणाशिवाय अध्ययन करा असा संदेश या खाजगी मुख्याध्यापक कार्यशाळेत देण्यात आला। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानाचे निमित्त होते। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी डॉक्टर युनुस पठाण यांनी मार्गदर्शन केले। या प्रसंगी खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश चौधरी, अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक फयाज, सलाउद्दीन काझी यांची प्रमुख उपस्थिती होती। आणि म्हणून ही जी पुढील परिस्थिती किंवा जी नियमित परिस्थिती आहे, अशा वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना शिकवायचं नाही।
पद्धतीने विद्यार्थ्यांना वर्गामध्ये शिकवतो. म्हणून ह्या कालबाह्य झालेल्या पद्धती आपल्याला बाजूला करायच्या आहे आणि ज्ञान प्रसाराचा पुरस्कार करणारी महत्वाची टोलरची पद्धत, वर्गदृष्टीवर अध्ययन पद्धत, ही पद्धत ज्ञान प्रसाराचा पुरस्कार करणारी पद्धत आहे. अजून अशा बऱ्याच गोष्टी, परंतु आपण ढोबळ मानायला जे सोपं आहे समजून घ्यायला त्याचाच आपण विचार करायला. केंद्रप्रमुख श्रीमती ललिता भामरे, वसंत पाटील, अनिल वानखेडे यांनी कार्यशाळेचे संयोजन केले. MDTV न्यूजसाठी प्रफुल्ल खैरनारसह अरुण बुवा, नंदुरबार. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. टपाल खात्यात कोअर बँकिंगचा समावेश. प्रणाली कार्यान्वित होईतोवर 27 जानेवारी पर्यंत सेविंग व्यवहार बंद राहणार. सबब नवापुरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा. कार्यरत प्रशासनाने राहू नये गाफील. रस्ता सुरक्षा पंधरवाडा अंतर्गत वाहतूक पोलीस आणि परिवहन महामंडळाकडून स्तुत्य उपक्रम. औरंगाबाद मध्ये उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. 7.5 लाखाचा विदेशी मद्यसाठा जप्त. पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळाकडून शालिनीताई नटावतकरांना 14व्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन. आणि अँग्लो उर्दू हायस्कूल मध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत खासगी प्राथमिक मुख्याध्यापकांची कार्यशाळा. बातमीपत्रात इथेच थांबते. पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.